पुणेकरांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी। खडकवासला धरण 100% भरल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्याचा थेट परिणाम आता मुठा नदीवर दिसून येत असून पुण्यातील प्रसिद्ध असा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पुणे शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण 100% भरला आहे। 100% भरल्यानंतर त्या धरणाचे दरवाजे उघडून मुठा नदी पात्रात 29,000 क्युसेक्सच्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे आणि त्याचाच परिणाम आता दिसून येतोय। भिडे पूल गेला आहे पाण्याखाली। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे। धरण सुरक्षित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे मुठा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून पुण्यातील प्रसिद्ध असा भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळेस प्रशासनाने केले। नदी पात्रात किंवा पुलावर सेल्फी काढण्यासाठी अथवा पाणी पाण्यासाठी गर्दी करू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे। आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे महानगरपालिका, पोलीस आणि अग्निशमन दल सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने बारीक लक्ष ठेवले जात आहे। यावेळेस हवामान विभागाने पुढील काही तास पुणे जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील व्यक्त केली आहे। त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग आवश्यकतेनुसार वाढवला देखील जाऊ शकतो। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय नदीकाठच्या भागात जाणे टाळावे। सध्या पूर परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून कोणतीही नवीन अपडेट आली तर सर्वप्रथम NGTV मराठीवर पाहायला मिळेल। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोकटोक बातम्यांसाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।